स्टेशन डायरी अंमलदार आणि त्यांचे वरिष्ठ एपीआय यांनी आरोपींना पळून जाण्यास जो वेळ उपलब्ध करून दिला, जो वेळ मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिला, त्या प्रकरणी स्टेशन डायरी अंमलदार आणि त्याचे वरिष्ठ एपीआय यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, ही प्रमुख मागणी होती। दुसरी मागणी होती की डॉक्टर देवेश अग्रवाल यांचा दवाखाना तात्काळ सील करण्यात यावा आणि तिसरी प्रमुख मागणी होती की आरोपीला तात्काळ अटक करून सदर प्रकरण हा फास्ट ट्रॅक कोर्टात अर्थातच जलद। महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे एका अल्पवयीन तरुणीची छेडखानी डॉक्टरांच्याकडून करण्यात आली होती। आपण ज्याप्रमाणे 1987 मध्ये एक सुपरहिट पिक्चर रिलीज झाला होता मिस्टर इंडिया, त्याचप्रमाणे ही कहाणी घडलेली आहे। या डॉक्टर देवेश अग्रवाल नामक मानसिक विकृतीच्या डॉक्टरकडून हा तरुणीवर अत्याचार करण्यात आला। ही तरुणी आपल्या नातेवाईकांसह या डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली होती। या तपासणी दरम्यान डॉक्टराने छेडखानी केली आणि दिनांक 9 जुलैपासून 10 जुलै रोजी तिने हा सर्व प्रकार आपल्या घरी सांगितला, आपल्या आईवडिलांना सांगितला। घडलेल्या प्रकारानंतर डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु दिनांक 9 जुलैपासून हा डॉक्टर जिल्ह्यातूनच फरार झाला होता। या डॉक्टराच्या विषयी वेगवेगळे तर्क वितर्कांना उधाण आले होते। असे असले तरीही जिल्हा प्रशासनाच्या वतीने 8 पोलीस टीम तयार करण्यात आल्या होत्या आणि या टीमच्या वतीने छत्तीसगड, रायपूर, मध्य प्रदेश अशा वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिसांच्या कुमक पाठवण्यात आल्या आणि तरी देखील पोलिसांना या सर्व प्रकरणामध्ये डॉक्टराला अटक करण्यामध्ये अपयश होते होते। या अपयशामुळे खचून गेलेल्या भंडारा पोलिसांनी या आरोपीला पकडण्यासाठी लुकआउट नोटीस जारी करण्यात आला होता। संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि संपूर्ण देशात जिथं कुठं हा आरोपी सापडेल याला लुकआउट नोटीसच्या आधारावर अटक करण्याची प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये नोटीस पाठवण्यात आली होती, सूचना पाठविण्यात आली होती। तरी देखील आरोपी अटक होत नसल्याने त्याचे दोन्ही भाऊ यांना या सदर प्रकरणात सह आरोपी आणि पळून गेल्यासाठी मदत करणारे म्हणून त्यांना सह आरोपी करण्यात आले होते। तरी देखील हा डॉक्टर अटकेत येत नव्हता। मात्र काल दिनांक 28 जुलै रोजी त्यांनी भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात स्वतः कोर्टासमोर हजेरी लावली आणि त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी त्यानंतर दिलेली आहे। परंतु या सर्व घटनेमुळे भंडारा जिल्ह्यामध्ये आंबेडकरी समाजात मोठा असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं। आंबेडकरी समाजाच्या वतीने वेगवेगळे आंदोलन करण्यात आले। संघटनांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना मोठ्या प्रमाणावर निवेदन दिले, मोर्चा काढण्याचे त्यांनी आंदोलनाचे निवेदनाचे पत्र दिले। तरी देखील या प्रकरणात पोलीस प्रशासन कुठेतरी अपयशी होताना दिसले। त्यामुळे भंडाऱ्यातील काही युवा संघटनांनी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोरच बेशरमाचे झाडं लावले आणि पोलीस प्रशासनाचा निषेध केला। या सर्व घटनेनंतर हा आरोपी मिस्टर इंडिया असलेला आरोपी हा काल स्वतः कोर्टासमोर हजर झाल्याने भंडारा पोलिसांसाठी कुठेतरी कमीपणा आज आपल्याला दिसून येत आहे। या घटनेसाठी काही सामाजिक कार्यकर्ते आता आपल्या सोबत आहेत। आपण जाणून घेऊ की त्यांना काय वाटतं की या प्रकारे जी घटना घडली यामध्ये पोलीस प्रशासनाची भूमिका कशी कुचकामी ठरली। 9/7/2025 ला भंडारा जिल्ह्यातील साकोली या गावामध्ये डॉक्टर देवेश अग्रवाल याने त्याच्याच दवाखान्यात सोनोग्राफी करता गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला। त्या अंतर्गत पीडितेच्या आई वडिलांच्या मागणीवरून साकोली पोलीस स्टेशनला पोक्सो, विनयभंग आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली होती। सदर घटनेची माहिती प्रसार माध्यमांमधून जनसामान्यांना माहिती झाली। त्या दिवसापासूनच भंडारा जिल्ह्यातील तमाम फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांतर्फे आणि समविचारी संघटनांच्या सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा कलेक्टर साहेब, जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा या
तीनही प्रशासकीय अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचा एक निवेदन देण्यात आले होतं. त्या निवेदनामध्ये प्रमुख ही होती की तक्रार करत असताना स्टेशन डायरी अंमलदार आणि त्यांचे वरिष्ठ एपीआय यांनी आरोपींना पळून जाण्यास जो वेळ उपलब्ध करून दिला, जो वेळ मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिला, त्या प्रकरणी स्टेशन डायरी अंमलदार आणि त्याचे वरिष्ठ एपीआय यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, ही प्रमुख मागणी होती. दुसरी मागणी होती की डॉक्टर देवेश अग्रवाल यांचा दवाखाना तात्काळ सील करण्यात यावा. आणि तिसरी प्रमुख मागणी होती की आरोपीला तात्काळ अटक करून सदर प्रकरण हा फास्ट्रॅक कोर्टात अर्थातच जलद गती न्यायालयामध्ये चालवण्यात यावा. परंतु भंडारा जिल्ह्याचा पोलीस प्रशासन सर्व आंबेडकरी जनतेला सांगतो आहे की आमच्या 7 टीम ह्या आरोपीच्या शोधार्थ सर्वत्र पसरलेल्या आहेत. आणि आज 19 दिवसाच्या नंतर काल आरोपीने जिल्हा न्यायालयाच्या समोर सरेंडर केलं, आत्मसमर्पण केलं. यावरून हे स्पष्ट होते की तपासाच्या नावाखाली 7 टीम तपासाला पाठवलं आहे. या नावाखाली आरोपीचा शोध न घेता आरोपीला न्यायालयाच्या समोर सरेंडर होण्याकरिता सुद्धा भंडारा जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनानं या आरोपीला मुबलक वेळ उपलब्ध करून दिली. करिता या भंडारा जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा आणि मुद्दामात हेतुपुरस्पर तपासात निष्क्रियता दाखवल्या प्रकरणी मी समस्त फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या वतीने व भंडारा पोलीस प्रशासनाच्या या ठिकाणी जाहीरपणे तीव्र निषेध व्यक्त करते आणि येथे बोलू इच्छिते की बडे शर्म की बात है, पुलिस हमारे साथ है. भंडारा जिल्ह्यामध्ये या 15 ते 20 दिवसामध्ये एकूण 9 ते 10 गुन्ह्यांची पोस्को अंतर्गत नोंद झाली. ही अतिशय लाजेची आणि शर्मेची गोष्ट आहे. असंच असताना सुद्धा चाइल्डलाईन तर्फे 2 अल्पवयीन मुलींना सुद्धा रेस्क्यू करण्यात आलेला आहे. ही सुद्धा फार गंभीर बाब आहे. सदर मागण्यांचे निवेदन घेऊन गेले असता दवाखान्यात तात्काळ सील करण्यात यावा ही मागणी जेव्हा आम्ही पोलीस अधीक्षक साहेब आणि जिल्हा कलेक्टर साहेब तसेच जिल्हा शल्य चिकित्सक साहेब यांच्या समोर ठेवली, तेव्हा पोलीस म्हणतात सदर अधिकार मला नाहीत, कलेक्टर साहेबांना आहेत. संपूर्ण टीम कलेक्टर साहेबांकडे जेव्हा गेली तेव्हा कलेक्टर साहेब म्हणतात हा अधिकार मला नाही, हा जिल्हा शल्य चिकित्सकांना आहे. ही संपूर्ण टीम जेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा यांच्याकडे गेली तेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक साहेब म्हणतात की हा संपूर्ण अधिकार एसपी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना आहे. त्या दिवशी सुद्धा आम्ही पुन्हा याच संदर्भाने माननीय पोलीस अधीक्षक आणि माननीय यांना भेटलो असता सविस्तर चर्चा केली असता हाच प्रश्न पुन्हा त्यांच्या समोर मांडण्यात आला. त्यावेळी मी स्वतः कलेक्टर साहेबांना हे बोललेली आहे की साहेब, जर जिल्हा पोलीस अधीक्षकांना अधिकार नाही, अधिकार तुम्हाला आहेत, तुम्ही म्हणताय की हा अधिकार मला नाही, जिल्हा शल्य चिकित्सकांना आहे आणि शल्य चिकित्सक म्हणतात की हा अधिकार एसपी आणि कलेक्टर साहेबांना आहे, तर तुम्हीच सांगावं की अधिकार कुणाच्या क्षेत्राखाली येतं आणि अधिकार कुणाचा आहे. असं बोलून सुद्धा या जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय संजय कोलते साहेब यांनी सुद्धा समाजाची आणि आंबेडकरी चळवळीच्या लोकांची दिशाभूल केली आहे आणि आरोपीला हेतुपुरस्पर कळत नकळत सण दिलेला आहे. आणि त्यामुळे मी या ठिकाणी या जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय कोलते साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करते, तीव्र निषेध व्यक्त करते. भंडारा जिल्ह्यामध्ये वाढत्या पोक्सोचे प्रकरण लक्षात घेतले असता या जिल्ह्यामध्ये सर्वात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठा आणि त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील समस्त महिलांच्या आणि मुलींच्या संरक्षणाच्या आणि सुरक्षिततेची बाब लक्षात घेता मी या ठिकाणी पुन्हा एकदा भंडारा जिल्हा पोलीस प्रशासन आणि भंडारा कलेक्टर यांचा जाहीर निषेध साथ है. हमारे साथ है. मी अचल मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता. एक भंडारा जिल्ह्याला पुऱ्या महाराष्ट्रामध्ये
पोलीस प्रशासनावर जो कलंक लागलेला आहे, डॉक्टर देवेश अग्रवाल हा नराधम आरोपी पोलिसाला शरण न जाता सरळ 19 दिवसापासून पोलिसांना मिळत नाही आणि पोलिसांसाठी शरमेची बाब ही आहे की तो न्यायालयामध्ये भंडाऱ्याच्या न्यायालयामध्ये शरण जातो। ही पोलिसांना नामुष्की व लाजिरवाणी गोष्ट आहे। म्हणून सर्वप्रथम मी या जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाचा सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो की आम्ही फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्व युवक संघटना, सामाजिक संघटना, बहुजन संघटना घटनेच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही साकोलीमध्ये, भंडाऱ्यामध्ये लहान मोठे मोर्चे धरणे आंदोलन केले आणि एसपी आणि कलेक्टरला सांगितले की आरोपीला 24 तासात अटक करा आणि त्याचा दवाखाना सील करा आणि जलदगती न्यायालयामध्ये केस चालवा। पण पोलिसांनी जे घटनाक्रमाचा जे गांभीर्य न घेता ज्या आरोपीला आश्रय दिला आणि 19 दिवसापासून पोलीस यंत्रणा त्याच्या मागे होती तरी पण पकडू शकले नाही। लुकआउट जारी केला। आज जसा कोणी आंतरराष्ट्रीय ज्याला कुख्यात गुन्हेगार आहे तरी पण अशा पद्धतीने जे लुकआउट करून आणि पोलीस पकडू शकले नाही। म्हणून पोलिसाचं काम आता या जिल्ह्यातून संपलेलं आहे। जी जबाबदारी पोलिसांना होती ती त्यांनी पार पाडली नाही। न्यायालयामध्ये आरोपी स्वतःहून शरण आलेला आहे। म्हणून पोलिसाचं आता काम राहिलेलं नाही। तो आमच्या फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या ताब्यामध्ये तो आरोपी देण्यात यावा। त्याचा कसा बंदोबस्त करायचा आहे ते आता फुले शाहू आंबेडकर चळवळ ठरवणार आहे। कारण असे गुन्हे घडू नये म्हणून त्याच्या दवाखाना सील करा, त्याला फाशीची शिक्षा द्या आणि त्याच्या दवाखाना सील केला पाहिजे। या आरोपीच्या भावांना, परिवारांना जे पोलिसांनी आरोपी केलाय ते गुन्हा घडल्याच्या दुसऱ्या दिवसापासून केले असते तर हा प्रकरण आरोपी फरार झाला नसता। तुम्ही उशिरा ते गुन्हे दाखल केले म्हणून पोलिसांनी अभय दिल्यासारखा आहे आणि म्हणून तो न्यायालयामध्ये शरण आला। ही पोलिसांसाठी अत्यंत शरमेची आणि लाजिरवाणी बाब आहे। एक मिनिट सांगून झालं बदलला। मी दिनेश दिलदार वासनिक सामाजिक कार्यकर्ता मान्य भंडारा जिल्ह्यात सातत्याने दिनांक 9/7/2000 रोजी घटना अल्पवयीन मुलीवर घडलेली आणि तिची ते दयनीय अवस्था करणारा डॉक्टर देवेश कॅम्प हॉस्पिटल यांना आरोपीला सहकार्य मान्य पोलीस अधीक्षकांनी करूनच मिळाला असा निदर्शनात आले आणि मान्य जिल्हाधिकारी त्यांचा पाठलाग करत आहे। याच्यातून मान्य सरकार सुद्धा त्याचा पाठलाग करत आहे असे निदर्शन आंबेडकर चळवळीमध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने न्यायालयाचा आम्ही सन्मान करतो की जेणेकरून न्यायालयाने त्याची बेल रिजेक्ट केली। त्यामुळे खऱ्या अर्थाने न्यायालयाने आम्ही आजही सन्मान करतो आणि उद्याही सन्मान करतो। आरोपी पकडण्यासाठी सातत्याने एसपी आणि कलेक्टर आणि दवाखाना सील करण्यासाठी मान्य डीएम म्हणजे जिल्हाधिकारी यांनी कुठली भावना न ठेवता खरोखर त्या डॉक्टरवर आणि डॉक्टरच्या परिवारावर भावना ठेवली अशी निदर्शनात आली आहे। त्यामुळे आंबेडकर चळवळ हे खऱ्या अर्थाने श्रीमंत होऊन त्या चळवळीला न्याय पीडित मुलीला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे। त्यामुळे खरोखर आरोपी हा अटक होण्याचा न्यायालय आणि आंबेडकर चळवळीचा तो श्रेय आहे असे मी समजतो। त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना तात्काळ निलंबित करून जिल्ह्यातून हत्या करण्याची मागणी करतो। जेणेकरून अशा जिल्ह्यात एसपी आणि जिल्हाधिकारी राहतील तर खऱ्या अर्थाने आमच्या तरुण दलित समाजातल्या व ओबीसी समाजातल्या महिलांना न्याय मिळू शकत नाही। हे लाजिरवाणी बाब आहे। त्यामध्ये आम्ही निषेध करतो आणि 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय भारत। आपण पाहिलं यावेळी आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष आहे आणि या वातावरणातच या दवाखान्याला सील करण्याची त्यांची प्रथम मागणी होती आणि दुसरी मागणी ज्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा आरोपी फरार होता त्याला वेळ लागला या कर्तव्यात कसूर बजावणाऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा निलंबित करण्याची मोठी मागणी यावेळी आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, साकोली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला
सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.